क्वालिटी नंबर 1 याच लागतंय हॉटेल ड्रीम स्टार. हॉटेल रेस्टार पंढरपूर. कसं वाटलं जेवण बाळा तुला? छान. छान आहे ना? हा. काय खाल्लं तू? मटन थाळी. तर मित्रांनो मटण खाल्लंय भाऊन, उकड खाल्लेलं नुसतं भारी वाटलं. पूजा बघ तुझं फॅन आलेला का जेवायला? ती काय बोलायला लागले त्यासोबतच. गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या रेस्टार हॉटेलमध्ये आणि विनायक दादा भानुवसे या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो आज आपण हॉटेल चालू करून 9 दिवस झालेला आहे आणि त्यातलं पण 9 दिवसातलं 2 दिवस बंद होतं. का तर आपल्याला कामगार आणि वस्तात चांगला भेटत नाही. कारण एक वाजता 2 जण होते वाजतात, ती पळून गेली, रात्रीतच ग्रुप झाली. आणि मित्रांनो कसं आहे माहिती आहे का, आपण जे हॉटेल टाकलेलं आहे रेस्टार हॉटेल, ही फक्त मी पैसे कमवण्यासाठी नाही टाकलं, तर तुमच्या सगळ्यांच्या गाठी भेटी पडाव म्हणून आपण टाकलेलं आहे. आम्हाला फक्त तुमच्या प्रेमाची गरज आहे. तर मित्रांनो आणि काय महत्वाची क्वालिटी तर आपली होतीच चांगली, फक्त सर्व्हिस कमी पडते. ती पण आपण जे लवकरच बदलणार आहे. कारण का आपल्याला कामगार भेटत नाही, कामगार भेटल्याशिवाय तर कुठलंच काम होत नाही. आणि हॉटेल चालतं मेन कोणाच्या जेव्हा माहिती आहे का, वाजतात आणि वेटरच्या जेव्हा. मालक काय करतं, पैसे देऊन मोकळं होतं. पण स्वतः मी वेटर म्हणून का पळतो, मी भाज्या पण कधी आधी मध्ये मारलेल्या येत्या. पण काय विषय व्हायला लागला मित्रांनो, त्रास भरपूर व्हायला लागला. माणसं नाराज झाला की माझं मन नाराज होतंय. आता काय माणसं लोक येऊन गेली, काय पब्लिक येऊन गेले की पब्लिक एवढं नाराज झालं की माझं मन दुखायला लागलं. मग काय जर म्हणायचे, दादा तुमचे जेवण क्वालिटी आहे पण सर्व्हिस कमी आहे. तुम्हाला अक्षरशः खोटं बोलत नाही. एका माणसानं ताटामध्ये खडा टाकला, मला म्हणते खडा निघाला. कॅमेऱ्यात मी बघितलं, त्याला कॅमेरा हाय असं दाखवला. कॅमेरा दाखवल्यानंतर मला म्हणला परत सॉरी म्हणला, दादा ते 5-6 जण होती जेवायला होती, कोण होतं काय माहित नाही, पण असं करणं चुकीचं आहे. आणि समजा तुम्ही जर असं केलं तर मी कडक कारवाई करणार आहे तुमच्या इथून पुढं. कोणी काय असं ना काही. कसं होतंय माहित आहे का मित्रांनो, एक तर गरिबीतनं आपण चालू केलेला आहे. आपण आहे मिडल क्लास फॅमिलीतला, आपण एक नवीन काय तर बिझनेस चालू करून आपण सुधारायचा प्रयत्न करतोय. जोपर्यंत माझी फेसबुक, युट्यूब, इंस्टा फॅमिली आहे ना, तोपर्यंत मला काहीच फरक पडत नाही. आणि मी कुणाच्या जीवावर चालू केलं नाही, मी फक्त माझ्या इंस्टा, युट्यूब, फेसबुक फॅमिलीच्या जीवावर चालू केलंय. मला त्यांचं प्रेम भेटतंय, लाख मोलाचं आहे, मला दुसरं काहीच नको आहे. मी इथपर्यंत आलो म्हणजे तुमच्या प्रेमापोटीच आलो. तुमची ताकद माझ्या सोबत आहे कायम, आणि जसा तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत आतापर्यंत आहे ना, तसं कायम राहू द्या मित्रांनो. अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी येतं ज्यावेळेस कस्टमर माघारी जातं. चिडचिड होती, सगळ्या गोष्टी म्हणजे असं हॅडॅक होतं डोकं. पण काय करायचं, आपल्याला जे माणसाचं नीट भेटत नाही ते. पगारी पण आपण मित्रांनो देतोय, रोजच्या रोज पगार देतोय, महिन्याला म्हणलं महिन्यात देतो, आठवड्याला म्हणलं आठवड्यात देतो. माझी ऐपत नव्हती पगार एवढ्या द्यायची, आज मी एवढ्या पगारी देतोय. मला आनंद वाटतोय की मी लोकांच्यात 5-6 हजारानं 10 हजारानं कामाला जात होतो, तिथं लोकांच्यात आज मी पगाऱ्या करतोय. म्हणजे त्या गोष्टीचा मला आनंद आहे. आणि हे सगळं शक्य झालंय तुमच्यामुळं. तर आपण न वेळ लावता आपण हॉटेलवर जाऊया. हॉटेलवर बोकड कापायला लागले. ती बोकड कापताना मी दाखवतो. बोकड कापताना व्हिडिओ नाही काढू शकत, कारण का युट्यूबला प्रॉब्लेम येतोय. तर आपलं हॉटेल कसं आहे काय आहे दाखवतो, पोरं किती आहे ती. तर मित्रांनो मला कामगारांची गरज आहे. जर कोण इच्छुक असेल तर डायरेक्ट आपल्या हॉटेल रेस्टारला या. ऍड्रेस आहे पंढरपूर, सांगोल्या चौकात यायचं. सांगोल्या चौकातनं नीट सरळ सांगोल्या रोडनं मोरे यायचं. HP पेट्रोल पंपाच्या शेजारी रेस्टार हॉटेल आहे आपलं. रेस्टार हॉटेल बरेच जण म्हणली मला, दादा तुम्ही रेस्टार हॉटेलचं नाव कसं काय दिलं. माझं अस्तित्वच देत नाही मित्रांनो, म्हणजे सुरुवातच देत नाही. मला आधी मी रील्स काढत होतो. मी पहिल्यांदा रील्स काढत होतो. रील्स काढता काढता मला इतका चांगला प्रतिसाद आणि तुमचं प्रेम भेटलं, तिथून मी एक स्टार झालो. स्टार म्हणजे रील स्टार. मग भरपूर लोक मला रील स्टार म्हणायला लागले, काय टिकटॉक स्टार म्हणायला लागले, काय ते मग म्हणली बरं का, जसं त्यांना जमतंय जसं बोलतंय तसं बोलली ती. पण त्यांचं प्रेम बोललं माझ्यासाठी. पण मित्रांनो मी ती रील स्टार झालो, मला प्रत्येक जण रील स्टार म्हणून जास्त ओळखायला लागली. मग मी एक आयडिया घेतली की आपलं हॉटेलचं पण नाव रील स्टारच द्यायचं. कारण का जिथनं आपली सुरुवात आहे, जिथनं लोक आपल्याला ओळखतात, तीच हॉटेलचं नाव द्यायचं. तर मी रील स्टार असं नाव दिलं. तर मित्रांनो तुम्ही सगळेजण एकदा आपल्या रील स्टार हॉटेलला व्हिजिट करा. सगळेजण म्हणजे सगळे एकदम येऊ नका, सर्व्हिस कमी पडते. तुमचा गरीब भाव आहे, गरीब माणसाला आणि गरीब भावाला थोडा सपोर्ट करा. प्रेमाची गरज आहे. फक्त मित्रांनो नाराज होऊन जाऊ नका. तुम्ही मला भेटायला आल्यावर तास थांबताय, आणि तसंच जेव्हा आल्यावर माझ्यासाठी एक 10 मिनिटं थांबा. एक 20 मिनिटं ऑर्डर घ्यायला लागते. आणि नवीन बिझनेस आहे, यात नवीन उतरलोय मी.
मला काडीचाही अनुभव नाही. मला तुमच्याकडनंच अनुभव भेटणार आहे. तुम्ही मला जसं सांगताल तसंच मी अनुभव घेत जाणार मोर. तर चला आता आपण हॉटेलवर जाऊया. आणि पूजा सुद्धा येईल थोड्या वेळ हॉटेलला. आता काम धंदा करून तिला म्हणलं काम बिम कर, मस्तपैकी दोन नीट हॉटेलला ये म्हणलं. तर चला आता आपण हॉटेलला जाऊया. कामगार कोण कोण आले बघायचंय. आणि बोकड तर कापायला लावलंय. टेन्शन तर भरपूर आलंय डोक्याला मित्रांनो. पण तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट माझ्यासोबत असंच राहू द्या. चला आपण आता हॉटेलला जाऊ. मित्रांनो आता आलेलो आहे हॉटेलवर आणि पूजाला बसवलेलं आहे काउंटरवर. हे आहे आपलं हॉटेल रे स्टार. तुम्ही बघू शकता आता काय शांत आहे एवढं. पार्किंग बिर्किंग मस्त आहे. त्या बोर्डापासून गाडी खाली आणता येते आपल्याला. सगळ्या बोर्डापासून गाडी खाली आणायची आणि इकडे आपण संध्याकाळचं बसासाठी करणार आहे. पण दुधला प्रॉब्लेम असल्यामुळे पैसे प्रॉब्लेम असल्यामुळे आपण थांबलोय. पण हळूहळू नक्की करू. इथं पोराला बसायला वगैरे करणार आहे. आणि ही आपली झोपडी आहे. तुम्ही बघू शकता झोपडी. आणि हे आपलं साम्राज्य म्हणजे जे की आपण तयार केलं हॉटेल रे स्टार. तर आधी रील्सचा व्हिडिओ काढत होते मध्ये, आता रील्स स्टार झाले विषय हॉटेलचं. त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. चला तर आपण आतमध्ये जाऊ. इकडं आतमध्ये बसले सगळी बघू शकता तुम्ही असं. मग आणि मित्रांनो इकडे बसायची सिस्टीम केलेली आहे. ठीक आहे आता कोणीच नाही बसलेलं. नमस्कार दादा. झालंय जेवण नाही आता आलाय काय घ्यायचंय? व्हेज नॉनव्हेज का? तर एक व्हेज आणि एक नॉनव्हेज. तर मित्रांनो ह्याला देणार आहे आता 5 ते 10 मिनिटं. बसा तोपर्यंत आपला मस्तपैकी. तर पूजा काय म्हणती? कुठं आहे तू? इथं आहे काय? गावली हा इथं टेबल ठेवतो असा. हा थांब जरा डिस्टर्ब होत आहे मला. हा पूजा काय म्हणते? कसं वाटतंय? कष्ट आपलं सुरुवात नवी. आयशो तिकडे बघा तू थांब जरा. तर मित्रांनो कॅमेरा वगैरे सगळं बसवलंय. डिस्टर्ब नको कॅमेरा बसवलंय. हा आळस आहे ना देवर आळस आहे नुसतं काम भरपूर झाला आपला व्हिडिओ. आज 2-3 दिवस झाला मी व्हिडिओ टाकला नाही. इंस्टाला पण टाकला नाही. इंस्टाला पण टाकला नाही आणि युट्यूबला पण टाकला नाही. हा आता नाही. तर मग काय लिहिलं मुलगा? आपण आलात आभारी आहेत. आपण असंच प्रेम राहू द्या. आमच्या जोडीवर जसं प्रेम आहे तुमचं तसंच आपल्या हॉटेल रे स्टारला पण प्रेम राहू द्या मित्रांनो. आणि मित्रांनो बरं का असा विषय आहे की हॉटेल टाकल्यामुळे आपलं एक नंबर मस्त झालेलं नाही. आई थांबा माझ्या बघतोय माझ्यावर लाईन मारते ही असं हॉटेलवर बसले. काय चाल निघा उठा ऑर्डर घ्या. तुम्ही मी इथं काउंटरवर कॅश गोळा करायला बसले. फक्त पगारीसाठी माझ्याकडे येत नाही बरोबर. अहो माझी पगार एवढी झाली, माझी पगार तेवढी झाली काय? तुम्ही यायचं नाही काउंटरला. मी बसले एवढं. मला गरज पण नाही. मी ब्रँड आहे. कोण हे रे ऐकू एवढं लक्षात ठेवा. ब्रँड आयशूला डायलॉग मारा लावली तुझ्या. निघून अभ्यास चालू आयशूचा. डायलॉग मारा हॉटेलचा. नाच करते यावं लागते. हॉटेल रे स्टार. लावा ताकद. लावा ताकद. तर मित्रांनो हे आमचा आयुष्य बरं का. माझा मोठा पोरगा आहे. कसा आहे दात कसा आहे? दात आहे का? दात उंदरानं खाल्लाय. तर मित्रांनो जसं आमच्यावर प्रेम करताय तसंच आपल्या हॉटेलवर पण तुमचं प्रेम राहू द्या. मागाशी एकदम स्टॉप झाला व्हिडिओ की कस्टमर आल्यामुळे मला लाज वाटली बोलायची. ही सारखं माझ्याकडे होती माझ्यावर लाईन करते कसं नाही काय करते काय. आणि मित्रांनो आपण हॉटेल पैसे कमवण्यासाठी नाही. आपण पैसे कमवण्यासाठी नाही टाकलं. आम्ही फक्त तुम्हाला भेटण्यासाठी तुम्हाला वेळ देण्यासाठी टाकलेलं आहे हॉटेल. बरोबर आहे ना? बरोबर. पण काय पण थांबा. आणि तुम्ही मित्रांनो सर्व्हिस नाही भेटली म्हणून नाराज होऊ नका. आयशेपतराव आम्ही खरंच तुम्हाला भेटण्यासाठी काय लोकांना असं फॅमिलीला आम्हाला भेटायला वेळ म्हणजे ऍड्रेस वगैरे गावत नाही. ती परफेक्ट ऍड्रेस तुम्हाला झाला आहे आता. तर मित्रांनो चेष्टा मस्करी खूप झाली. मी ह्याने माझी चेष्टा केली. तर तुम्हाला सांगते की आज हॉटेल चालू करून फक्त 10 दिवस झालेले आहेत. आणि आज चालू नसतं झाले असल्यामुळं काही म्हणजे हेल्पर म्हणा वेटर म्हणा सर्व्हिससाठी प्रॉब्लेम व्हायला लागला. खूप जणांची म्हणजे जेवणाची क्वालिटी आहे म्हणतात पण सर्व्हिस नाही. आणि काय जण सर्व्हिस म्हणजे वेटर नसल्यामुळं आम्ही दोघं पण धावपळ करतो. त्यामुळे खूप जण आले आपली इंस्टा फॅमिली. काय अडचण नाही. इंस्टा फॅमिली आली, युट्यूब फॅमिली आली. त्यांना देऊ शकलो नाही. बायाला घेऊ व्हिडिओ मध्ये. बाया जेवण कसं होतं? एकदम हॉटेल रे स्टार. दादा कसं वाटतं जेवण? क्वालिटी एकदम क्वालिटी. तर मित्रांनो दादानं जेवण वगैरे केलंय आपल्या इथं. खरंच आले खूप भारी वाटलं. तुम्हाला दादा खरं सांगू का आपण खास म्हणजे जे आपले फॅन फॉलोअर येतात त्यांना भेटण्यासाठी आपण हॉटेल टाकलंय. तर तुम्हाला हॉटेलचं जेवण आणि सर्व्हिस कशी वाटली? एकदम क्वालिटी. आता सर्व्हिस म्हणजे कस्टमर कमी असल्यामुळे तुमच्यापर्यंत सर्व्हिस एकदम ओके मध्ये आली. तरी पण
थोडी मागे पुढे झालं त्याबद्दल सॉरी बरं का. तर आपल्याकडे नवीन स्टाफ लवकरच येणार आहे. तरी तुम्ही मित्रांना सर्वांना सांगा आपल्या हॉटेलला अवश्य नक्की भेट द्यायला. तुम्ही युट्यूब फॅमिलीला काय बोलचाल का? माफ करते का यायला लागते हॉटेल रिल स्टार विषय टॉपचा. टॉपचा विषय विषय टॉपचा. तर मित्रांनो नंबर 1 क्वालिटी आहे असं मी स्वतः म्हणू शकत नाही. तुम्ही यायचं, तुम्ही जेवण करायचं, तुम्हाला आवडलं तरच तुम्ही हा दादा जेवण चांगलं आहे म्हणून सांगायचं. नाही आवडलं तर बिनधास्त नाही म्हणून सांगायचं. कारण का आम्हाला जेवणामध्ये समजा रश्श्यामध्ये किंवा मटण्यामध्ये चेंज करता येईल. तर होता येईल एवढं आम्हाला मित्रांनो तुम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न करा. कारण का आम्हाला ह्या गोष्टीतला अनुभव नाही, हॉटेल लाईनमधला काहीच अनुभव नाही. तरी पण आपण एक धाडस केलंय हॉटेल टाकायचं. तर जसं मग आमच्यावर प्रेम करताय तसं आपल्या रेस्टॉरंट हॉटेलवर पण प्रेम राहू द्या. आणि दादा तुमचं पण आमच्या जोडीवर जसं प्रेम आहे तसं आपल्या हॉटेलवर पण प्रेम राहू द्या बरं का. राहणार कायम ना कायम लावा ताकद.